नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये। तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल। तर मी पण बिलकुल मजेत आहे। माझ्या आयुष्यामध्ये किती जरी स्ट्रगल असलं आणि मला कुणी किती जरी खोट्यावणी केलं, मला कुणी कामावर मारहाण केली, मला काढून टाकलं, माझ्याकडे पैसे नसले, मला घरी त्रास असला, मला बाहेर त्रास असला, तरी पण माझ्या चेहऱ्यावर सुद्धा स्माइल असते। आणि स्माइल असणं खूप गरजेचं आहे, कशीही असो, पण जिंदगी आहे आणि ती आपली आहे, कोणाच्या बापाची नाहीये। कळालं का तुम्हाला? कळलं। आता आजचा व्हिडिओ काढायचं कारण खूप खास आणि इम्पॉर्टंट आहे आणि हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे खास करून। का तुमच्यासाठी मला काढायचा नव्हता आणि कुठल्या कमेंट्सवर मला व्हिडिओ पण काढायचा नव्हता, पण मला तुम्ही भाग पाडले व्हिडिओ काढायला। मला सांगा, तुम्ही माझं घर चालवताय का? तुम्ही माझ्या लेकरांना 5 रुपयाचा बिस्किट पुडा देता का माझ्या ताटात कोरभर भाकर ठेवता का? तुम्ही नाही ठेवत। आम्ही आमच्या कष्टाने जगतो, आम्ही जसं आम्ही असन तसं आयुष्य काढतो। आम्ही आमच्या कष्टाने कपडे घेतो, आमच्या कष्टाने 2 पैसे कमवतो आणि खातो। तर मी जॉब बघते, जॉबवर राहत नाही का? राहत नाही त्याच्या मागडचं कारण असेल ना काहीतरी। तुम्ही बघायला येता का तिथं काय होतंय काय नाही? आता कालचं जे प्रकरण झालं, आंबेजोगाईच्या पियुषण हॉटेलला मी जॉबवर होते आणि लागले होते बाबा, म्हणलं मला हे जवळ आहे काम आणि आपले लेकर आपण सगळेजण सोबत राहूया, आपल्याला लांब जाण्यापेक्षा जवळ कधी पण जवळचं ऐकत नाही, ह्या उद्देशाने मी जवळ कामाला लागले। पण तिथेही एकदम नीच प्रवृत्तीचे लोक म्हणजे एक बाई आहे नीच प्रवृत्तीची, खूप टाकून दिलेली। आज 7 वर्ष झालं तिथं कामाला आहे, ओपनिंग पासून आहे। हॉटेल खूप चांगलं आहे, खूप छान आहे, तिथला रिस्पॉन्स छान आहे, हॉटेल चांगलं आहे, मालक चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। मी बाकीच्या गोष्टीला नावं ठेवत नाहीये। आणि ती हॉटेल म्हणजे तिथं जेवायला वगैरे पण खूप छान भेटतं आणि स्टार्टर पण खूप छान भेटतं आणि मेन कोर्स पण खूप छान भेटतो। तर त्यामुळे मी हॉटेलला नाव नाही ठेवणार। पण ते जे नालायक बाई आहे ना, जिने मला मारहाण केली, त्या बाईबद्दल मला 2 शब्द व्यक्त करायचे आहेत। तर मला सांगा, हा जो माझा फेस आहे, हा माझा चांगुलपणा आहे, त्या बाईला बघवला नाही। आणि दुसरी गोष्ट, थोडे भांडे टाकताना इकडं तिकडं पडलेले होते, मग ते भांडे का व्यवस्थित टाकले नाही म्हणून मला तिने शिवीगाळ केली। मग शिवीगाळ मी पण तिला केली, तिने मला केली, तर मग तिने मला मारहाण केली। मारहाण केल्याच्या नंतर दोन्ही पार्टीला बोलवलं मॅनेजरांनी वगैरे, आणि दोन्ही पार्टीला बोलवल्यानंतर ती बाई रडू शब्द घेऊ सांगायला लागली की हिच काय म्हणते, नेचर खराब आहे, ही मुलगी चांगली नाही, हिला कामावर ठेवू नका। तिची माझी दुश्मनी लागल्यामुळे त्या बाईनं खूप काही एकाचं 4 करून माझ्या पोटावर पाय दिलेला आहे। तर मी म्हणते, माझी बददुआ, माझी नाही तरी माझ्या लेकराची बददुआ तिला लागल्याशिवाय राहणार नाही। आज नाही तरी म्हातारपणाला तिला नक्की फेडेन। जरी आज आम्ही तिचं काही करू शकलो नाही, तर परमेश्वर वरून बघायला लागलाय, आणि परमेश्वर जरी काही करत नसेल ना, तरी कर्म माणसाला सोडत नाही। तिनं खूप मोठी वाईट केलेलं आहे हे काम, खूप एखाद्याच्या पोटावर पाय देऊन खूप मोठं वाईट काम केलेलं आहे तिनं, खूप मोठं वाईट काम केलेलं आहे। तर त्याची सजा तिला नक्कीच भेटणार आहे। आणि तुम्ही लोक काय, एक विजय नावाचा माणूस आहे, तो सारखं काय करतो, मला म्हणतो छपरी आहे। का रे बाबा, तू कशामुळे मला छपरी म्हणतो? काय कारण मला छपरी म्हणायचं? तू काय मला द्यायला का घ्यायला? तुझ्या पण घरात आई बहीण आहे। काय लोक म्हणतात हिला मज्जा मारायला पाहिजे, काय लोक म्हणतात फिरायला पाहिजे, काय लोक म्हणतात हिंडायला पाहिजे, 1 नंबरची नालायक बाई आहे, हिला कमवून खाता येत नाही। अरे तुमच्या बायका तर घराच्या बाहेर तुम्ही काढत नाहीत, आणि लावून बघा घराच्या बाहेर माझ्यासारखं, बघू तुमच्या बायका किती कमवून दाखवतात आणि कमवून आणतात ती। अरे माझ्यात हिंमत आहे, मर्दाच्या वरची हिंमत आहे माझ्यामध्ये, म्हणून मी जगते। 4 दिवस का होईना 2 पैसे कमवून, मला खूप इच्छा आहे, मी त्यांच्या पायावर नाक घासून जरी जॉब करायचा म्हणलं ना, तर ते लोक मला ठेवून घेत नाही। त्याला मी काहीच करू शकत नाही, माझं नशीब साथ देत नाही मला, माझे दिवस खराब चाललेत असं मी समजन। पण तुम्हाला तमाशा बघायला, तुम्हाला माझं काम गेलं तर बोलायला आनंद होतोय ना, ऐकण्यात आनंद होतोय। तुम्हाला काय भेटतंय आमच्या दुःखावर मीठ चोळून? कुणाला माहिती, काय भेटत असलं तर बिंदास बोला। पण मला वाटतं एखाद्याच्या दुःखावर मीठ नाही चोळावं, कशीही असली तरी। पण मला कोणी म्हणलं नाही की आम्ही चांगला जॉब लावून देऊ, आम्ही तुला कुठंतरी चांगल्या 2 पैशाचं काम लावून देऊ, असं कोणी म्हणणार अजून तर नाही मला दिसलं ह्या युट्यूबवर। मी म्हणते माझी युट्यूब फॅमिली माझ्या सोबत आहे, पण वेळ आल्यावर कळते की कोण आपल्या सोबत आहे आणि कोण आपल्या सोबत नाही ते।
काही विषय नाही. आता मी पुण्याला जॉबला चालले, पुण्याला जॉब करते. परमेश्वर करो माझ्यावर आता अशी वेळ येऊ नये कामावून काढण्याची. आता हे बघा, कुणा आपली जमीन, आपलं घर, आपली शेती, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कधीच ऐकत नाही. कारण आपल्या शेतातून आणि आपल्या जागेतून कुणाची ताकद नाही की आपल्याला जा म्हणायची. तसं लोकांच्या प्रॉपर्टीत आपण नाही राहू शकत. आपल्याला जा म्हणलं की आपल्याला निघावं लागते. माझा रिस्पॉन्स त्यांना कदाचित आवडला नसेल. आणि मेन ती बाई आहे, तिचं वय आहे 47 वर्ष वय आहे त्या बाईचं. तर त्या बाईला एक ना एक दिवस नक्की फेड येईन आणि त्याच्या कर्माचे फळ ती भोगल. आळ्या किडे पडून मरण अवदसा माझ्या सोन्यासारख्या लेकरा बाळाची तळमळ लागन तिला. नासकी रांड आहे ती, तिने मला मारहाण केली. ती काही विषय नाही, जाऊ द्या. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि एक जी आहे ना बाई बंगाल्या भोकाची, मला तिला एक सांगायची. तिने एक कमेंट केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळेच तू आहेस. मला माहिती, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळेच आहे. आणि मी तुझ्यासारखा जातीवाद करत नाहीये. मी जातीनं जय मल्हारची आहे, पण मी बाबासाहेबांना एवढं मानते की माझ्या जातीपेक्षा पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते. मी जयंती साजरी केली, जयंतीमध्ये खूप नाचले, खूप जयंती एन्जॉय केली. आणि बाबासाहेबाच्या सॉन्ग वरती मी कितीतरी रील्स बनवलेत असे, कॉस्ट्युम चेंज करू पांढरा व्हाईट कलरचा ड्रेस घालून, व्हाईट कलरची साडी घालून. तर तुला एकच सांगते, लायकीत बोल आणि लायकीत राहा. माझं हुंदडत हिंडते, बोंबलत फिरते, त्यांच्या जीवावर जगते असं म्हणू नको. मी स्वतःच्या जीवावर जगते आणि आंबेडकर साहेबांना, बाबासाहेबांना मी खूप मानते. एवढं तुझ्या लक्षात राहू दे, ठीक आहे. काय झालं ग बाय? काय काय कुणी 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 चल मम्मी आहे कपडे आणाय गेली. कपडे आका एवढं बरं तो तिथं माझी ओढणी पडली बघ ना, वासरू मध्ये शेण बिन टाकल. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की मला कामावून काढतात लोक, मला कामावर ठेवून घेत नाहीत. माझा गुन्हा नसताना हे सगळं माझ्यासोबत होतंय हे तुम्हाला मी नाही ओरडून सांगू शकत. हा, तुम्हाला हसायला भेटतंय एवढं मात्र नक्की सांगू शकते. माझ्यासोबत काय घडतंय, कोण कसं खोट्यावानी वागतंय, किती माझे दुश्मन तयार होते जागेवर, माझं कोणाला काही बघवत नाही, देखवत नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत. मी खूप ऍक्टिव्ह मुलगी आहे आणि माझ्या कामाशी मी प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे. मी हसून खिळून हटक्या स्वभावाची मुलगी आहे, त्यामुळे हसून खिळून राहायची सवय आहे मला, ती लोकांना बघवत नाही. आणि ती मॅनेजर मुलगी जी होती तिला सध्या की उदय आली नाही, माझ्या लेकरांवर आली नाही, माझ्यावर आली नाही. सगळ्यांनी मिळून म्हणजे प्लॅनिंगनं मला काढले. आणि ती जुनी बाई होती म्हणून तिला ठेवलंय, ती पण ती भांड्यावाली होती. मी तर सर्व्हिसमध्ये गेलते, मला म्हणजे ट्रेनिंग पण मिळेल आणि सॅलरी पण मिळेल. तेवढेच 2 पैशाचं माझ्या लेकरा बाळाच्या तोंडात गेलं असतं. त्या बाईने माझ्या लेकरा बाळाच्या तोंडातलं हिसकाटून घेतलंय. खरंच अशा लोकांना ना नरकात बी जागा नाही मिळायची. पण अजून बी मी काय म्हातारी झाले नाही किंवा माझं वय निघून गेलं नाही. मी अजून नोकऱ्या शोधू शकते. दुसरी नोकरी बघितली, आजच जाणार होते, पण आज मला बस माझी कन्फर्म नाही झालेली. उद्या मी निघणार आहे आणि पुण्यात जॉब परत करणार आहे मी. तर प्लीज तुम्हाला एक हात जोडून विनंती, एका आडल्या नडल्या स्त्रीला सपोर्ट करा. तुम्ही आवाज उठवा त्यांच्या मागं. तुमच्याच्यानं काही मदत होत असली तर करा, पण विनाकारण एका आडल्या नडल्या बाईची तळतळ हळहळ घेऊ नका. आणि दुखावर माझ्या मीठ चोळून तुम्हाला काही भेटत नाहीये, ठीक आहे. मी एक मजबूर स्त्री आहे, माझी तुमची काही जाती दुश्मनी नाहीये. तुम्ही एवढं माझ्यावर हसताय, एवढ्या घाण कमेंट करताय, एवढं मला खालच्या पातळीच्या खालच्या थराचं समजताय, पण जे तुम्ही समजताय ती मी पोरगी नाहीये. मी एक संघर्ष कन्या आहे आणि माझं नाव पण संघर्ष कन्याच होईल इथून पुढं. संघर्ष कन्या, मला संघर्ष करता येतो. आणि जो माणूस संघर्ष त्याला करता आलाय, ज्याच्यामध्ये सहनशीलता आहे आणि जो करू शकतो, परमेश्वर त्याच्याच वाटेला संघर्ष आणतो. त्याच्यामधून देवानं मला एक निवडलं आहे, म्हणून मी आज संघर्षातून पुढे जात आहे आणि मी जाणार. दुनिया भाड में गई, कोण क्या बोलता है, मुझे कोई फर्क नहीं पडता. एक घर सुना तर 10 घर भिक्षा, 10 दगड पालते घालूनच माणसाला यश भेटत असते. आणि तुम्हाला सांगते, मी 7वी पास आहे. माझ्या लायकीचे काम नाही येते. मी शेतात आणि फक्त घरकाम हेच करू शकते, धुणं भांडी करू शकते. तरी पण माझ्यात जे बसत नाही, माझ्या मेंटेनेट जे काम होत नाहीये ते काम मी करते आणि करायची तयारी आहे आणि करणार. एक दिवस नक्कीच मला यश भेटणार आणि तुम्ही लोक बघत राहणार. आणि मी प्रयत्न करणार तसे. माझ्या मुलांना मी जरी नाही काही करू शकले तर मुलांना घडवणार, मुलांना शिकवणार. यू माझा शब्द आहे. बोला तुम्हाला काय वाईट बोलायचं ती. कोणी म्हणतं हिंडफिरी आहे, कोणी म्हणतं छपरी आहे, कोणी म्हणतं मजा माराय पाहिजे.
अरे मजा जरी मारली, हिंडले फिरले तरी माझ्या कष्टावर. तुम्हाला काय करायचं त्याच्यावर? माझा प्रश्न राहिलाय, मला काय करायचंय ते. जाऊ द्या, आता मला ह्या विषयावर बोलायचं नाही. ह्या विषयावर इथं स्टॉप करू. दुसऱ्याच्या दुःखावर मीठ चोळू नका. आता खूप ऊन पडलंय. तुम्हाला आमच्या म्हशी, जनावर, गाया बिया दाखवल्या असत्या, पण खूप ऊन पडलेलं आहे. मला बाहेर कुठं जायचं नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. चला बाय, भेटत राहू.